सर्वांच्या लाडक्या श्री गणेशाच्या सुंदर नामावळीत एकदंत हे नाव समाविष्ट आहे. का पडलं त्याला हे नाव याबद्दल अनेक मनोरंजक आख्यायिका आहेत. पहिली आख्यायिका, परशुराम आणि गणपतीचे युद्ध. ब्रह्मांड पुराणाच्या उपोद्धत पदानुसार एकदा भगवान परशुराम, जे श्री विष्णूचे 6वे अवतार आहेत, आपल्या शत्रूंशी युद्ध करत होते. त्यांचे शत्रू म्हणजे आपल्या अधिकारांनी उत्पात घालून भोळ्या प्रजेला त्रास देणारे क्षत्रिय राजा. या युद्धात सुद्धा ते विजयी झाले. आपले आराध्य दैवत भगवान शंकर यांचा आशीर्वाद घेण्याच्या इच्छेने ते कैलासाकडे निघाले. तिथे पोहोचताच गणेशाने त्यांना अडवलं. आपले पिता शंकर हे आपल्या माता पार्वती यांच्यासोबत विश्राम करत आहेत, त्यामुळे त्यांच्या विश्राम वेळेत कुणीही त्यांना भेटून त्यांची शांतता भंग करू नये म्हणून श्री गणेश कोणालाच आत जाऊ देत नव्हते. या बालकाच्या आडमुठेपणावर आणि हट्टावर क्रोधित होऊन श्री परशुरामांनी बाप्पाला आपल्याशी युद्ध करण्याचं आव्हान दिलं. बाप्पाने ते स्वीकारलं आणि त्यांच्यात युद्ध सुरू झालं. श्री गणेश परशुरामाच्या प्रत्येक वाराला प्रत्युत्तर देऊन जिंकत होते. अशातच भगवान परशुरामांनी भगवान शंकरांनी त्यांना दिलेल्या कुऱ्हाडीचा वापर केला. ही कुऱ्हाड आपल्या वडिलांची भेट आहे म्हणून तिच्यावर उत्तर न देता श्री गणेशांनी तो वार आपल्या दातावर झेलून घेतला आणि त्यांचा दात भंगून जमिनीवर कोसळला. आख्यायिका दुसरी, श्री गणेश आणि महाभारत. ब्रह्मदेवाने महर्षी व्यास यांना महाभारत लिहिण्याची जबाबदारी सोपवली होती. तेव्हा त्यांना आपण जे सांगू ते योग्यपणे समजून लिहिणारा एक सहाय्यक हवा होता. त्यासाठी त्यांनी भगवान शंकराकडे श्री गणेशाला आपल्याला मदत करू देण्याची परवानगी मागितली. यावेळी बाप्पाने एक अट ठेवली की जर महर्षी व्यास महाभारताचे श्लोक सांगता सांगता एकदा जरी थांबले किंवा अडखळले तर बाप्पा ते काम तिथेच अर्धवट सोडून निघून जाईल. महर्षींनी ही अट मान्य केली व स्वतः एक अट ठेवली की लिहिणाऱ्याला ते जे सांगतायत याचा अर्थ समजून घेऊन महाभारत लिहावे लागेल. अर्थ न समजून घेता लिहिणे चालणार नाही. बाप्पाने सुद्धा अट मान्य केली आणि लिखाण काम सुरू केलं. श्री गणेश सगळ्यांचे अर्थ समजून घेऊन लिहित होते. कधी कधी तर महर्षींना ती ओळ पूर्ण करण्याआधीच त्यांची लिहून झालेली असायची. त्यांच्या लिखाणाच्या कामाच्या या वेगामुळे त्या ज्या लेखणीचा वापर करत होते ती अक्षरशः झिजत होती. हे होऊ न देण्यासाठी श्री गणेशांनी आपला डावा दात उपटला आणि त्याचा लेखणी म्हणून वापर केला. तेव्हापासून त्यांना एकदंत असं नाव देण्यात आलं. तिसरी आख्यायिका, गणपती आणि चंद्राचा वाद. अशी ही एक कथा आहे की कुबेराकडून भोजन करून जेव्हा श्री गणेश आपल्या वाहनावरून म्हणजे आपल्या उंदरावरून घरी जात होते तेव्हा त्या उंदराला वाटेत एक साप दिसला. त्या सापाला घाबरून तो उंदीर झाडाआड लपण्यासाठी पळू लागला. त्यामुळे गणपती बाप्पा जमिनीवर पडले. गोलमटोल श्री गणेशाला असा जमिनीवर पडलेलं बघून आकाशात असणारा चंद्र हसू लागला. त्यांच्या शरीरयष्टीची टिंगल करू लागला. त्यावर क्रोधित होऊन बाप्पाने आपल्या डाव्या दाताला उपटून चंद्रावर प्रहार केला आणि चंद्राचे 2 तुकडे करून टाकले. आणि तुला कुणीच बघणार नाही, तुझा प्रकाश नाहीसा होईल असा शाप सुद्धा दिला. यावर चंद्र घाबरला आणि बाप्पाला शरण आला. मला माफ करा, मला दिलेला शाप परत घ्या अशी गयावया करू लागला. बाप्पाने त्याचा शाप कमी करत, तुझे रूप रोज बदलेल आणि एक दिवस तू नाहीसा होशील आणि पुन्हा मूळ स्वरूपात येशील. तेव्हापासून बाप्पांचं नाव एकदंत असं पडलं. चौथ्या आख्यायिकेत सांगितलं आहे अद्वैताचं प्रतीक.
बाप्पांचं रूप हे प्रतिकात्मक सुद्धा आहे. त्याच्या प्रत्येक शस्त्रामागे, त्याच्या दिसण्यामागे अनेक अर्थ दडलेले आहेत. तसाच एक अत्यंत महत्त्वाचा अर्थ बाप्पाला केवळ एकच दात असण्यामागे सुद्धा आहे. बाप्पाचं एकदंत रूप हे अद्वैताचं प्रतीक आहे. अद्वैत म्हणजे ज्याच्यासारखं जगात कोणीच नाही. आपण रोजच्या गडबडीत स्वतःचं अस्तित्व विसरून जातो. सतत कशा कशात गुरफटलेले असतो. आपण, आपलं हे शरीर, हे जग, धन, दौलत हे सगळंच क्षणिक आहे, आपण हे विसरून बसतो. ज्यामुळे आपल्यात अहंकार, लोभ, द्वेष, मत्सर अशा विकृती जन्म घेऊ लागतात. पण एकदंत हे रूप आपल्याला सदैव त्या अद्वैताची आठवण करून देते.